सावध व्हा सर्वांनी. सोडून द्या हा अट्टास आणि योग्य निर्णय घ्या. असं नाही की मी मराठीच्या प्रेमासाठी सांगतोय, मी गुणवत्तेसाठी सांगतोय, मुलांच्या शिकण्यासाठी सांगतोय. शिकलं पाहिजे मराठीत, हे सगळ्यात सुंदर असतं, सगळ्यात सोपं असतं. कुठलाही प्रेशर, कुठलाही तणाव त्याच्यामुळे येत नाही मुलांच्यावर. उशीर झालेला असल्यामुळे फार वेळ न घालवता सर्व आदरणीय वंदनीय व्यासपीठावरील सर्व विभूतींना प्रणाम करतो आणि आज या महासंमेलनासाठी आपण सर्वजण इथे जबाबदारीने आवर्जून उपस्थित झालात त्याबद्दल आपलंही आभार मानतो. आदरणीय पवार सरांनी या ठिकाणी जी भूमिका आहे ती मांडली. भूमिका मांडल्यानंतर खरं तर एक काळजीचा स्वर होता आणि त्या काळजीतून आणि त्या तळमळीतून त्यांच्याकडून जी काही वाक्य किंवा जे शब्द निघत होते ते शब्द येणं साहजिक आहे. त्या शब्दाला अनुसरून किंवा त्या काळजीला अनुसरून आपण प्रत्येकाने ह्या जबाबदारीकडे पाहिलं पाहिजे. आपल्यासोबत आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना यासाठी सावध केलं पाहिजे. ह्या भूमिकेशी मीही सहमत आहे. शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना वाबळेवाडीच्या शाळेला उभं केलं, त्यानंतर आता जालिंदर नगरच्या शाळेला उभं केलं. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मराठीची आपण काळजी करतो, तर मराठी शाळेवर जर चांगलं काम केलं तर मराठीची काळजी आपोआपच आपल्याला ती काळजीच संपून जाईल. इतकी मराठी ताकदीने पुढे येईल. आणि ही जी गोष्ट मी इथं बोलतोय यासाठी 29 वर्ष आणि 4 शाळा हा अनुभव जमेला धरून आलेले सगळे बरे वाईट अनुभव जमेला धरून या ठिकाणी मी बोलतोय. आपण कोणत्या भावनेतून इंग्रजी शाळेकडे वळलो की मला आजपर्यंत न उलगडलेलं कोड आहे की इतका चुकीचा निर्णय स्वतःच्या मुलांसाठी आपण कसं घेऊ शकतो. कोणत्या तिथं आपला काय नेमका आपण अभ्यास केलाय, कोणता सर्वे आणि त्याचा रिपोर्ट आपण पाहिलाय की आपण त्या दिशेला आपली पावलं वळवतो. शिक्रापूरला ज्यावेळेस ते शिक्रापूर केंद्र होतं आणि वाबळेवाडीची शाळा उभी राहत होती त्यावेळेस प्रोपोगंडा हाच होता. आदरणीय धनक सर आणि सर्वच मंडळी आपण सर्वजण जाणता 2011-12 त्यावेळेसचे वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जरी आपण पाहिले तरी कोणत्या प्रकारच्या बातम्या येत होत्या, कशा नकारात्मक बातम्या येत होत्या. मराठी शाळा आता संपतील, खाजगी शाळा त्यांना ओव्हरटेक करतील आणि खाऊन टाकतील वगैरे वगैरे अशा पद्धतीचं. किंवा काही छोटी गोष्ट असली तरी ती माध्यमांमध्ये फार रंगवून सांगितली जायची, जिल्हा सरकारी शाळांसंदर्भातली, मराठी शाळा संदर्भातली. आणि बरोबर आपण जर दिनांक पाहिले सगळे तेव्हापासून आजपर्यंतचे तर साधारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ह्या दरम्यान निगेटिव्ह बातम्या असतात. जून याला कारण असं असतं की हा प्रवेशाचा काळ असतो आणि त्या प्रवेशाच्या काळात सरकारी शाळांना, मराठी शाळांना बदनाम करायचं असतं, हे जाहीरपणे सांगतो आम्ही. आणि त्या परिस्थितीमध्ये ती एक वातावरण तसं तयार झालेलं असताना नेमकं करायचं काय. मी थोडस जसं आता दीपक पवार सर बोलले आणि त्यांनी बोलताना शेवट सांगितलं की विनंती करणं किंवा आवाहन करणं हे त्यांच्या याच्यामध्ये नाहीये, रक्तामध्ये नाहीये. पण माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे की आंदोलन, आक्रमकपणा ह्या गोष्टी न करता ऍक्शन बेस काय करता येईल आपल्याला, जेवढं आपल्या क्षेत्रामध्ये काम आहे. जग बदलायची आपल्या सगळ्यांची इच्छा असते, पण माझं असं म्हणणं आहे की मला जे काम दिलंय त्या कार्यक्षेत्रात जिथं माझा प्रभाव आहे तिथं मी असं काम मोठं उभं करावं की त्यातून सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलं जावं आणि ते काम जगात जावं. हा उद्देश ध्यानात घेऊन मी वाबळेवाडीची शाळा उभी केली. 32 मुलं होती 2012. आणि ज्या पद्धतीने सरकारी शाळा आणि सरकारी शिक्षकांच्यावर बोललं जायचं त्याचा राग पण यायचा. पण राग व्यक्त करण्यापेक्षा त्याचं उत्तर देणं आणि ते कामातून देणं
आणि काम करून बदला घेणं ही गोष्ट स्वीकारली. 32 मुलांची 2-2.5 वर्षामध्ये 750 मुलं झाली. जे गाव 50-60 घरांचं होतं तिथं 750 मुलं शिकत होती. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, मीडियामध्ये ज्या वेळेस निगेटिव्ह सगळं येत होतं त्याच मीडियामध्ये परत बातम्या आल्या की एका सरकारी शाळेला 5,000 मुलांचं वेटिंग लिस्ट लागले. 5,000 मुलांचं वेटिंग लिस्ट हे सगळ्याला उत्तर होतं. ज्यावेळेस व्हिजिट सुरू झाल्या वाबळेवाडीच्या शाळेमध्ये, दुरून दुरून व्हिजिट यायच्या सरकारी शाळांचे शिक्षक आणि सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत अशी इच्छा असणारे पालक, हवालदिल झालेली माणसं असायची, शाळेत यायची, कॉन्फिडन्स दिला पाहिजे त्यांना. त्यावेळेस मी सहज सांगायचो की आमच्या आजूबाजूला 2-3 किलोमीटर मध्ये 18-19 सीबीएसई ICSEच्या शाळा आहेत मोठमोठ्या. रॅन्डमली कोणत्याही शाळेत जा, तिथं खेळणाऱ्या कुठल्याही मुलाला थांबवा, त्याचं नाव विचारा, ते नाव आमच्या वेटिंग लिस्टला दाखवून देतो. मला असं म्हणायचं की इथं वाबळेवाडी उभी राहत असताना, आजच वाबळेवाडीच्या शाळेची बातमी सकाळमध्ये दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काल चर्चा झाली आणि वाबळेवाडी शाळेचा विशेष उल्लेख करून गौरव झाला. अशा प्रकारच्या शाळा देशभर आपल्याला उभ्या करायच्या हा निर्णय झाला. ह्या पद्धतीने वाबळेवाडीची शाळा उभी राहिली, लोकसहभागातून उभी राहिली, ग्रामस्थांनी उभी केली. कुठला तिथं 1 रुपया शासनाचा नव्हता. जमीन लोकांनी दिली, आतलं सगळं साहित्य लोकांनी उपलब्ध करून दिलं. आम्ही त्यांच्या डोक्यामध्ये एक फक्त कल्पना टाकली होती, सरकारी शाळा म्हणायचं नाही. शाळा सरकारी नसतेच, ज्यांची पोरं शिकतात त्यांची असते शाळा. आणि ती कशी शिकली पाहिजेत हे त्यांनी समजून घ्यायचं आणि त्यांनी आपली शाळा उभी करायची. मला काय म्हणायचंय की सरकारने सगळं केलं पाहिजे, ठीक आहे, एकदम म्हणजे विरोधात काही गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट आपण समजून घेऊ की आपला विकसनशील देश आहे. प्रायोरिटी वेगवेगळ्या असू शकतील कदाचित, शिक्षणावर प्रायोरिटी द्यायला अजून तो वेळ आपल्याकडे आला नसेल, हळूहळू तेही करत असतील, पण त्या हळूहळूची आपण वाट कापायची. आता आपण जर धनक साहेबांनी इथं शाळा उभी केली, सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांच्या पुढे कोणता असेल? जागा. त्या सोबतच दुसरा प्रश्न कोणता असेल? इमारत कशी बांधायची. आणि तिसरा प्रश्न असेल की इथं शिक्षक आहेत त्यांना पगार कुठून द्यायचे. हे 3 महत्वाचे प्रश्न होते. त्याच्यानंतर मग छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सुशोभीकरण असेल, इतर कोणत्या गोष्टी असतील. त्या प्रश्नांना, 3ही प्रश्न जे महत्वाचे आहेत, सरकारी शाळांना इनबिल्ट मिळालेले आहेत शासनाकडून. जागा आहे, गावोगाव इमारती आहेत, कशा काय असणार आहेत, आणि शिक्षकांना पगार दिला जातोय. आता गावाची जबाबदारी राहते, आता पालकांची जबाबदारी राहते की आपण उभं राहायचं, पुढे यायचं, पॉलिशिंग करायचं, जग पुढे चाललंय ते पाहायचं, आमच्या मुलांना कसं शिक्षण मिळालं पाहिजे याचा एक प्लॅन तयार करायचा आणि तिथं आपल्या मुलांच्या साठी असणाऱ्या शिक्षकांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून तो राबवून घ्यायचा. तेवढी स्वायत्तता आपल्या पालकांना आणि आपल्या ग्रामस्थांना नक्कीच असली पाहिजे. तो आपला अधिकार आहे. आपल्या मुलांची चिंता दुसऱ्याला कशी असेल? कारणच येत नाही. आपल्या मुलांची चिंता आपल्यालाच केली पाहिजे. हे आम्ही वाबळेवाडीच्या लोकांना समजून दिलं की शाळा तुमची आहे, इथं जे काही करायचंय तुम्ही ठरवा. सरकार येईल आणि 10 वर्षांनी करेल, पण मग 10 वर्ष 10 पिढ्या आपल्या पुढे जातील आणि बरबाद होतील, त्यांचं काय? मग राहिलेल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत आपण उभ्या करू. लोक पुढे आली, ग्रामसभा झाली, शासनाला आम्ही तसा प्रस्ताव दिला, आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून शासनाने त्यावेळेस वाबळेवाडीला मान्यता दिली आणि त्यांनी GR काढून हे सांगितलं की तुम्ही तुमच्या पातळीवर अशा काही गोष्टी करू शकता. मग ग्रामसभा घेतली, ग्रामसभेतून 8 माणसं निवडली गेली. त्या 8 माणसांना शाळा सुधार समिती म्हटलं गेलं. ग्रामसभेची निवड होती, त्यांचं स्वतंत्र अकाउंट, त्यांचं सोशल ऑडिट आणि गव्हर्नमेंट ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी पुढे व्यवस्थित जात गेल्या. ज्यांच्याकडे पैसे जमा व्हायचे 8 जणांच्या नावावर, त्यांनी कुठलंही खरेदी करायची नाही असं ठरलं होतं. खरेदी कोणी करायची ते समजा, मी शाळेतून आम्ही सांगितलं की आम्हाला लॅपटॉप पाहिजे, तर गावात कोण 4 मुलं अशी आहेत की ज्यांना ह्या संदर्भात माहिती आहे, ते जायचे, पाहून यायचे आणि मग ह्या समितीला सांगायचे की अमुक ठिकाणी चेक पाठवा,
त्यांनी चेक पाठवला, वस्तू आमच्या शाळेत आल्यानंतर आम्ही लिहून द्यायचो की अमुक गोष्ट आम्हाला मिळाली. ती लिहून दिलेली गोष्ट समितीकडे जायची आणि त्यांच्या त्या व्यवहाराला ती नोंदली जायची. दर महिन्याला गावाची मीटिंग व्हायची आणि गावाच्या मीटिंग मध्ये ह्या महिन्यात आपण कोणकोणते व्यवहार केलेत, कुणी केलेत, कसे केलेत, त्याचं सगळं डाटा त्यांना दिला जायचा, सह्या व्हायच्या सगळ्यांच्या आणि पुन्हा वर्षाला आर्थिक वर्ष अखेरीला त्याचं ऑडिट व्हायचं. अशा पद्धतीने त्या वाबळेवाडीमध्ये कारभार चालला. त्या कारभाराच्या नंतर त्यांनी यात्रा बंद ठेवली. ही एक महत्वाची गोष्ट मला सांगायची. इमारत बांधायची होती, स्वतःची 1.5 एकर जागा मालकीची, वाबळेवाडी शिक्रापूर शेजारी आहे. आजही तिथं 10-15 लाख रुपये गुंठ्याला भाव आहे. मग 1.5 एकर जागा केवढ्याची होती आपण पाहू. त्या लोकांना ज्यांची मुलं शिकत होती त्यांनी तर दिली, ज्यांचं शाळेत कुणी शिकत नव्हतं आणि भविष्यातही कुणी शिकणार नाही अशा मुलांनी तिथं लोकांनी तिथं जागा दिली. काय त्यांची भूमिका असणार हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांनी पुढे येऊन हे सगळं केलं, शाळा उभी केली, नावलौकिक झालं, जगात गेली वाबळेवाडीची शाळा. सर्वात सुंदर देशातली सर्वात सुंदर सरकारी शाळा म्हणून गौरव झाला, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून गौरव झाला. मराठी माध्यमातून मुलं शिकत होती. तुम्हाला माहितीसाठी मी सांगतो, जिल्हा परिषद मधून त्यावेळेस सेमी इंग्लिश करा असं आम्हाला निरोप येऊन मी ठामपणे सांगितलं होतं, काहीही झालं तरी चालेल, मराठी माध्यमच ठेवणार. हा हवेतल्या गोष्टी नाहीत, हा निरोप लेखी आणि तो शाळेत मिळेल आपल्याला पाहायला आणि उत्तर पण मी दिलेलं शाळेत पाहायला मिळेल. त्यावेळेस मी सांगितलं होतं की सेमी इंग्लिश हा प्रयोग फसलेला प्रयोग आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर बरं होईल. मराठी माध्यमातून सर्वोत्तम मुलं शिकतात. निकाल देतोय ना आम्ही, निकाल काय होता वाबळेवाडीचा, मला ह्या गोष्टी जाणीवपूर्वक सांगायच्यात आणि आजच्या संमेलनाच्या उद्देशाला उत्तर द्यायचे. निकाल काय होता, स्कॉलरशिप निकाल मोजायचं साधन आहे, 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिप. सलग 10 वर्ष स्कॉलरशिपचा महाराष्ट्राचा निकाल पास होण्याचा 12-13%, जिल्ह्याचा 16-17% पुणे जिल्ह्याचा. वाबळेवाडीचा सलग 10 वर्ष निकाल 100%. जेवढी मुलं बसतात सगळी मुलं परीक्षेला बसतात, सगळे पात्र होतात आणि साधारण 80% जास्त मुलं मेरिट लिस्ट मध्ये असतात. हा वाबळेवाडीचा निकाल. याच्या पुढे जाऊन काय, मागच्या वर्षाला वाबळेवाडीची आमची पहिली बॅच 12वी देऊन एंट्रन्स परीक्षा देत होती. 28 मुलं होती, ज्याच्या त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये सगळी गेली. कोणी नीट केलं 4 मुलांनी, 4 पैकी 3 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MBBS करतायत. एक मुलगी आहे ती BHMS करते. लॉ करण्यासाठी काही मुलं गेली, ती पण फार हुशार होती. आज साहेब आपण ज्यांची नावं ऐकतो ना की सर्वोत्कृष्ट वकील म्हणून, मी आज सांगून ठेवतो आपल्या व्यासपीठावरून, पुढच्या 10-12 वर्षानंतर आमच्या मुलांची नावं असतील. इतकी हुशार मुलं आहेत. 10 मुलांनी ठरवलं JEE द्यायची. JEE सगळ्यात अवघड परीक्षा आहे. 10 मुलांनी मेन्स दिली आणि पार्श्वभूमी सांगतो, कुठल्याही शाळेत नाही येत ही मुलं, कोणत्याही कोचिंग क्लासला नव्हती. वाबळेवाडीचं जे मॉडेल आहे सेल्फ स्टडी आणि विषय मित्राचं, त्यातून शिकत होती. कुठल्याही शाळेत न राहण्याचीही वेगळी कारण आहे, ते मी आपल्याला सांगून जाईल. ह्या मुलांनी 10च्या 10 मुलांनी मेन्स मधून ऍडव्हान्सला क्वालिफाय केलं आणि ऍडव्हान्स झाल्यानंतर निकाल आला. 3 मुलं IIT ला सिलेक्ट झाली, 7 मुलं NIT ला सिलेक्ट झाली. 100% निकाल कुणाचा, सरकारी मराठी शाळेचा. आज आपण पाहतो की एखादं मूल जर कुठे सिलेक्ट झालं JEEला तर 10 कोचिंग सेंटरच्या बोर्डवर त्याचा फोटो दिसतो. याला कधीतरी आमचा एक शिक्षक शिकवायला गेला म्हणून आमचा, याने आमचा पेपर सोडवला होता म्हणून आमचा. वाबळेवाडीची इतकी मुलं सिलेक्ट झाली, एकाची हिंमत झाली नाही आपल्या बोर्डवर त्याचा फोटो छापायची. कधीच कुणाशी संपर्कात किंवा संबंधात ही मुलं नव्हती. फक्त मराठी सरकारी शाळेच्या जीवावर हा निकाल निघलेला आहे, हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. वाबळेवाडीमध्ये जर जाऊन पाहिलं, त्या दिवशी ती BHMS ला जी मुलगी लागली ना, तिच्याशी म्हणजे मी काही कामानिमित्त वाबळेवाडीत गेलो होतो, ती पळत आली
पाया पडली आणि गुरुजी आत्ताच मेल आला म्हटली माझं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सिलेक्शन झालं. माझ्यासोबत वाबळेवाडीची काही मुलं माणसं उभी होती आणि सहज घर पाहत होतो. ह्या घरातला NIT वारंगळला आहे, त्या घरातला COVP ला आहे. कुठलंही घर पहा, त्यातलं मूल कोणत्या ना कोणत्या मोठ्या कॉलेजमध्ये ना अशा ठिकाणी अशा ब्रँच मध्ये शिकतंय, येणाऱ्या 2 वर्षामध्ये त्याला 1 कोटीचं पॅकेज मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा शाळेचा बदल आहे. त्याच्या आधीचं चित्र काय होतं? 4थी पर्यंतची शाळा होती, वरून पाणी गळायचं, बसायला 2 वर्ग होते पण नीट जागा राहत नव्हती. कसं तरी तिथं शिकायचं. 5वीला शिक्रापूरला जायचं, तिथं फक्त कॉमर्स साईड होती, मग तीच घ्यायची. पुढं 12वी व्हायचं किंवा नाही व्हायचं, तिथं पुढे घरच्यांनी परवानगी दिली तर शिकायचं, नाही तर घरी कामाला सुरुवात करायची. ही पिढी होती. वाबळेवाडीची शाळा उभी राहिली, चित्र बदललं. प्रत्येक घरात आज एक रत्न जन्माला आले. त्यांच्या आईबापाने जन्माला घातलंय देवकीसारखं, पण शाळेने यशोदेसारखं त्याला वाढवलंय आणि कृष्ण केलंय. ही मराठी शाळेची आणि सरकारी शाळेची किमया आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्ही 32 वरून 750 ला जातो. आजूबाजूच्या शाळा पण काय असतं ना असं की कुणीतरी एक उंची गाठवली की काही लोकांना वाटतं की मला पण तसं करायचंय, त्यांनी काम सुरू केलं. काही लोकांना तुमच्यासारखी माणसं सांगतात की गुरुजी तिकडे चाललंय आपण पण करू, तिथं पण काम सुरू होतं. सगळ्या केंद्रामध्ये काम उभं राहिलं, सगळीकडे वेटिंग लिस्ट लागली आणि कुठंतरी ढीग झालाय याचा अर्थ कुठंतरी खड्डा पडलाय असा अर्थ असतो. 3 शाळा खाजगी बंद झाल्या, त्याच्यात एक नेमकी नको त्याची बंद झाली. नामोल्लेख मी कुठे करीतच नाही, कारण मला महत्व द्यायचं नाही कोणालाच. ते कोणता पिक्चर होता तो, हॉलिडे, शेवट अक्षय कुमार म्हणतो हे कळलं का तुला कसं झालं? तो त्याच्याकडे असा प्रश्नार्थक नजरेने पाहत राहतो, त्याला गोळी घालतो, तू सस्पेन्स में मर असं सांगतो. पण काहींचं असं असतं ना की त्यांना असं वाटतं की जन्माला घालताना ब्रह्मदेवाने आमच्या कपाळावर लिहून दिले की जा सगळं तुझ्याच बापाचं आहे. मग नवरा बायको नोकरीला असल्यानंतर घरावर जसं बोर्ड असतो, दोघंही नोकरीला आहेत पण घरासमोर दारावर बोर्ड असतो, साडीला फॉल पिको काय असतं ते करून मिळेल. तर कारखान्यावर शाळा पण यांच्याच पाहिजेत, त्या इंग्रजी माध्यमाच्या पाहिजेत. त्यातली एखादी बंद पडली त्याच्यावर काही घरचं कोणी उपाशी मारणार नव्हतं, पण किती असावं. तिथून वाबळेवाडीची शाळा उद्ध्वस्त करायचं कारस्थान सुरू झालं. हात घातला कारण एक गुरुजी काय करू शकतो, एक छोटीशी वाडी काय करू शकते. नियोजन फसलं, तो गुरुजी म्हणून हात घातला गेला, तो वारी गुरुजी होता. आणि आज काय दिसतंय की मराठी शाळेच्या नादी लागल्यावर काय होतं हे नोव्हेंबर मध्ये लोकांनी दाखवून दिलं. जे मुख्य अधिकारी होते त्यांनी सांगितलं होतं की आमचा नाईलाज आहे, तुम्ही खूप छान काम केलंय, तुमचेच PPT घेऊन प्रेझेंटेशन घेऊन आम्ही भारतभर फिरतो आणि कौतुक करून घेतलंय, पण आमचा नाईलाज आहे, आम्हाला वरून प्रेशर आहे, आम्हाला तुमचं निलंबन करावंच लागेल. कदाचित त्याला ते समजलं नाही. याच्यामुळे असावा की तो मराठीचा नव्हता, मराठीने जन्माला घातलेला नव्हता, त्याला लक्षात नाही आलं. पण आता त्याच केबिन मध्ये तिथं असणारा जो माणूस आहे, अधिकारी आहे, की अधिकारी कसा असावा याचं ते उदाहरण आहे. त्यांनी 2च दिवसापूर्वी मला सांगितलं की आपल्याला आपल्या सरकारी शाळा मोठ्या करायच्यात, त्याच्या रिप्लिका वाढत गेल्या पाहिजेत, त्यासाठी जे काही करायचंय तुम्ही सांगा, काय करायचंय ते आपण सगळं करू. अशा पद्धतीची आपण व्यवस्थेला नावं ठेवतो. व्यवस्थेला नावं ठेवायची मला कधीच गरज वाटत नाही. व्यवस्थेला चुकीचं मनुष्यबळ गेलं की तसं होतं आणि व्यवस्थेला योग्य मनुष्यबळ असलं की असं होतं. ह्या पद्धतीने वाबळेवाडीमध्ये जे काही झालं, त्यानंतर बदली करून कुठं जालिंदर नगर एक आंतरराष्ट्रीय शाळा उभी केली होती, 750 मुलं शिकत होती आणि आता मला शाळा दिली आहे 3 मुलांची, बंद पडायच्या यादीतली, जायला रस्ता नाही तिथं, एका बाजूला धरण एका बाजूला डोंगर.
ती शाळा मला दिली. चॅलेंज होतं मला ते. वाबळेवाडीमध्ये झाले आणि तिथं जर काम उभं नसतं झालं तर मग वाबळेवाडी अपघाताने उभी राहिली असं कुणीही म्हटलं असतं. आणि दुसरी गोष्ट, अशाही ठिकाणी सरकारी शाळा, मराठी शाळा उभी राहू शकते, आंतरराष्ट्रीय दर्जाची होऊ शकते, हे दाखवायचं चॅलेंज माझ्या पुढे त्या पहिल्या दिवशी होतं. तिथंच काम सुरू केलं, लोकांना पुन्हा विश्वासात घेतलं, पुन्हा लोकसहभाग, पुन्हा काम सुरू. 7 महिन्यात ज्यांनी निलंबित केलं होतं तिथूनच अध्यक्ष चषक पुरस्कार द्यायला लावला. अध्यक्ष चषकचा अर्थ असतो जिल्ह्यातली सर्वोत्तम शाळा, आणि तो पुरस्कार आणायला आम्ही मुलांना पाठवलं. थोडक्यात पोरखेळ करणं. त्यानंतर वाटचाल पुढे चालू राहिली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये नंबर आला, पहिला नंबर आला. आणि ह्या मागच्या दुसऱ्या वर्षाला जगामध्ये T4 एज्युकेशन म्हणून एक संस्था आहे, ती जगातल्या शाळांचं रँकिंग करते, क्रम लावते. लाखो शाळा त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. पहिल्या येणाऱ्या शाळेला 1 कोटीचं बक्षीस असतं. त्या स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग घेतला की आपण सरकारी शाळेत काम करतोय, पण जगाच्या पातळीवर आपण आहोत कुठं? मराठी शाळा कुठे आहे जगाच्या पातळीवर? कारण लोकांना विचारलं तर ते म्हणतात नाही, त्या परदेशातल्या शाळा चांगल्या, खाजगी शाळा चांगल्या, आणि त्यानंतर सरकारी शाळेचा नंबर. हे दाखवून द्यायचं होतं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने विचार करताय. मग पुन्हा ऍक्शन बेस्ड कामावर गेलो, त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, प्रत्येक टप्प्यावर पुढे जात राहिलो. मुलाखतीला बोलवलं, अर्जेंटिनामधून मुलाखत घेतली गेली आमची. 2-2.5 तास ती मुलाखत चालली. त्यानंतर टॉप 10 मध्ये निवड झाल्याचा मेल आला. जगातल्या 10 शाळांमध्ये आपली शाळा निवडली गेली. आणि आता पुढं एक पाऊल फक्त राहिलं होतं की ह्या 10 मध्ये पण पहिले यायचं. मग पब्लिक वोटिंग होतं. आपल्या देशाची लोकसंख्या कामाला आली आणि मराठीवर प्रेम करणारी माणसं कामाला आली. भरभरून मतदान झालं. त्यांनी उल्लेख आम्हाला निरोप सांगताना, त्या दिवशी मी नेमका अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने सिंगापूरला गेलो होतो, आणि तिथं त्यांचा निरोप आला मला की तुम्ही कुठं आहात? म्हणलं बसमध्ये. नाही म्हणले, तुमच्या रूमवर गेल्यावर अर्जंट आपल्याला बोलायचंय. मला अंदाज आला काहीतरी चांगली बातमी आहे. हॉटेलवर गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही बोललो, त्यांनी सांगितलं की मतदानामध्ये बाकीच्या ज्या म्हणजे 5 क्षेत्र होती ना, प्रत्येकात टॉप 10 होतं, त्या 50 शाळांना 49 शाळांना एकत्र करून जेवढे मतदान पडलेलं नाही, तेवढं त्याच्यापेक्षा अनेक पटीने तुमच्या एका शाळेला मतदान पडलं. तुमच्यामुळे आमची संस्था खूप लोकांपर्यंत पोहोचली, असं ते म्हटले. ही मराठी माणसं माघ असल्याचं लक्षण आहे. सगळ्यांना पटतंय, पण पुढं होऊन करायला कुणीतरी पाहिजे, योग्य रस्ता पाहिजे, आणि त्या योग्य रस्त्याने आपण पुढे गेलं पाहिजे. बेळगावच्या संदर्भामध्ये आता सरांनी सांगितलं की तिकडनं काही लोक भेटायला येणार आहेत. शाळेत आली होती, याच्या पूर्वी आली होती. मराठी शाळांकडे तिथं दुर्लक्ष होतं वगैरे. मी सांगितलं की आपण दरवर्षी जाऊन आंदोलन करतो, इकडून तिकडून पळतो, पोलिस पकडतात, इव्हेंट होतो, पुन्हा वर्षभर तसंच राहतात. या शाळा मराठीचे हितचिंतक असणारी जी माणसं आहेत, यांनी जर एका शाळेला सपोर्ट केला आणि वाबळेवाडी सारखी, जालिंदर नगर सारख्या जर तिथल्या 2-250 ज्या शाळा आहेत त्या उभ्या राहिल्या, तर कुणाच्याच मदतीची आवश्यकता पडणार नाही आणि मराठीलाही काळजी राहणार नाही. सिंपल सोल्युशन, लोकल सोल्युशन हेच आपल्या इथं. जर आपल्या शाळेवर, गावातल्या शाळेवर आपण काम केलं. एक उदाहरण सांगतो, आळंद म्हणून एक गाव आहे फुलंब्री तालुक्यामध्ये. ते व्हिजिटला आलं होतं आणि म्हणले आमची शाळा चांगली नाही, आमची मुलं बाहेर जातात. मी म्हणलं लोकसंख्या किती आहे? तर म्हटले 4000. किती मुलं आहेत शाळेत? तर म्हणले 130. बाहेर किती जात असतील? म्हणले साधारण 400. आणि गावात का नाही, शिक्षक चांगले नाहीत का? नाही म्हणले शिक्षक चांगले आहेत, पण शाळाच चांगली नाही, इमारत वगैरे या सगळ्या सुविधा व्यवस्था. मग मी विचारलं की मग चर्चा करताना त्यांच्या कदाचित लक्षात नाही आलं मी काय बोलतोय. मी म्हणलं बाहेर जी मुलं आपली जात आहेत त्यांना फी किती द्यावी लागते? तर म्हणले औरंगाबाद, संभाजीनगरच्या बाहेरच्या बाजूला ज्या शाळा आहेत तिथे 1 लाख रुपये साधारण खर्च होतो सगळा. पण संभाजीनगरमध्ये काही मुलं जातात
त्यांना 2 लाख रुपये खर्च होतो वार्षिक. म्हणलं 2 वाले सोडून देऊ आपण, सगळ्यांचा 1 लाख पकडू. तुमच्या गावातून दरवर्षी 4 कोटी रुपये बाहेर जातात शिकण्यासाठी. 50 लाख रुपये वापरलं तर शाळेला चांदीचे पत्रे टाकून होते. आणि आयुष्यभर तुमची पोरं इथंच फुकट शिकतील. हिट झालं त्यांच्या डोक्यामध्ये आणि तिथं निर्णय घेतला की गुढीपाडव्याला आपल्या स्वतःच्या शाळेचं उद्घाटन करायला म्हणले तुम्हाला यावं लागेल, आम्ही शाळा उभी करतो तोपर्यंत. आणि 100% मुलं जून मध्ये गावात शाळेत असते. कुणी करायचंय का दीपक पवार सरांना त्रास द्यायचा एवढ्या लांब? आपण करू ना, आपलं गाव आहे, आपली पोरं आहेत. आपल्या पोरांची आपल्याला काळजी नसावी का? त्या गोंधळाच्या काळात ज्यावेळेस मी बच्चू भाऊंच्या सोबत ओएसडी म्हणून होतो आणि मग अमरावतीला जावं लागायचं, मध्ये त्या नीलगाय का वनगाय असं काहीतरी म्हणतात, त्यांचे कळप चारताना दिसायचे. ते कळप चारताना तुम्हाला तोच फॉर्म्युला प्रत्येक कल्पामध्ये दिसणार की मोठ्या गायी बाजूला चरतायत आणि लहान वासरं त्यांनी आतमध्ये ठेवलेली आहेत. कुणी हल्ला केला लांडग्याने बाहेरून तर वासराला इजा होऊ नये हे त्या गायांना कळतं. जनावराला जे कळतं आपल्याला कळत नाही का? आपल्या पोरांची चिंता आपल्याला नाही असायला पाहिजे. आणि आपणच आपल्या शाळा उभ्या करू शकतो. 1,11,000 शाळा आहे तिथं. कुणी कितीही प्रयत्न केला तर वैयक्तिक कुणी काही करू शकत नाही, पण समाजाने ठरवलं तर नक्कीच होऊ शकतं. हे दाखवण्यासाठी पण आता एक वेगळं उदाहरण तयार करतोय की ज्या शाळेत माझी पहिली नेमणूक झाली होती गर्दरेवाडी मधल्या काळात, मी तिथं गेलो होतो 25 वर्षानंतर. ती लोक सगळी जमा झाली, तीच आपुलकी, तोच जिव्हाळा. बोलता बोलता असा विषय झाला की तुम्ही ही शाळा उभी केली होती, आम्ही जपली, पण तिकडे तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा केल्या, आमची मात्र लोकलच राहिली. मी म्हणलं करायची का मग? आई म्हणले आमची तयारी. म्हणलं काम करावं लागेल सगळ्यांना. म्हणले तुम्हाला माहित नाही का त्यावेळेस आम्ही कसं काम केलंय? म्हणलं पैसे पण आपलेच. हा म्हणले आता परिस्थिती पण चांगली. असे किती पैसे लागणार आहे? ठरलं 21 तारखेला, 27 तारखेला जालिंदर नगरला व्हिजिटला बोलवलं, दाखवून दिलं की कशी आपली शाळा उभी करायची आपल्याला. नियोजन ठरलं, 1 तारखेला काम सुरू झालंय, 1 जानेवारी. आणि इथं तुम्हाला सांगतो आज तुमच्या कानावर येईलच, 31 तारखेला त्या शाळेचं आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून उद्घाटन करेल. 1 महिन्यात एक सामान्य शून्य असलेली शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची होती 1 महिन्यात. लोक म्हणतात की होऊ शकत नाही, होतंय. खूप वेळ लागतो, नाही लागत, 1 महिन्यात होतंय. खूप पैसे लागतात, कुठं लागतात त्यांचं त्यांनी केलंय. आणि जागतिक दर्जाचं शिक्षण फक्त शहरात किंवा इंग्रजी शाळेत मिळतं. मी शिक्रापूरला असताना सांगितलं होतं, तिथं बदनामी केली जायची ना, काय ते असं काय ते तसं, सरकारी शाळेतून अशी पोरं येतात ती घडत नाहीत, मग इंग्रजी शाळेत आम्हाला त्रास होतो. मीटिंग मध्ये मी चॅलेंज केलं होतं की आमची मुलं आणि तुमचे शिक्षक असा सामना लावू. आमची मुलं हरली तर सगळं काम सोडून देऊ. काय बोलता येते? थोडस आपण पाहू तिकडं काय चाललंय, कसं चाललंय, कोण शिक्षक आहे, काय अनुभव आहे, कोणाच्या ताब्यात आपण आपली मुलं देतोय, जातपात धर्म याच्यावर आतापर्यंत खेळत आलोय. इथून पुढे काय होणार आहे सांगू? सरकारी शाळेत मराठी माध्यमात शिकलेले आणि इंग्रजी माध्यमात शिकलेले हा भेद होणार आहे. अजून तरी सगळे अधिकारी पदाधिकारी सरकारी शाळेत शिकलेले आहेत म्हणून सगळं नीट चाललंय. इंग्रजी शाळेत शिकलेले ज्यावेळेस अधिकारी होतील, सर्वसामान्य माणसांना तुच्छ समजतील, गुलाम समजतील आणि भलताच प्रश्न पुन्हा पुढे उभा राहील. सावध व्हा सर्वांनी. सोडून द्या हा अट्टास आणि योग्य निर्णय घ्या. असं नाही की मी मराठीच्या प्रेमासाठी सांगतोय, मी गुणवत्तेसाठी सांगतोय, मुलांच्या शिकण्यासाठी सांगतोय. आणि शिक्षक इथं जेवढे असतील किंवा आणखी ज्यांच्यापर्यंत हा निरोप जाईल त्यांच्यासाठी पण एक आव्हान करतोय. एका शिक्षकाने ठरवलं ना काहीही होऊ शकतं. ते शिक्षकांनी ठरवायला पाहिजे. शिक्षकांनी पाहायचं आणि गावाने चालायचं. त्या भूमिकेवर आपल्याला परत यावं लागणार आहे की जी पूर्वी होती ही भूमिका, त्या भूमिकेवर आपल्याला यावं लागणार आहे परत. आणि त्या पद्धतीने जर आपण काम केलं तर ज्या चिंतेने आपण सगळेजण इथं बसलोय ती चिंता संपून जाईल. मराठी सारखी भाषा ह्या जगात नाहीये, तिच्यासारखी ताकद कशात नाहीये.
आणि हे नाही की फक्त मी एकच भाषा म्हणून बसलोय. वाबळेवाडीची मुलं 8 भाषात बोलायची जगातल्या. इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जापनीज परदेशी भाषा, संस्कृत, बंगाली, तेलुगू आणि पंजाबी भारतातल्या भाषा. आणि कुठल्याही भाषेत संवाद साधायचे असायला पाहिजे. जग आता संवादाच्या भाषा कोणत्या आहेत त्या आपल्याला ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत. शिकलं पाहिजे मराठी. हे सगळ्यात सुंदर असतं, सगळ्यात सोपं असतं. कुठलाही प्रेशर, कुठलाही तणाव त्याच्यामुळे येत नाही मुलांच्यावर. आणि सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत्यात. स्वतः शिकणं, इतरांच्या मदतीने शिकणं, एकमेकांना शिकवणं, ते कोलॅबरेशनचं वातावरण आपल्या शाळेमध्ये असणं, पटपट रांगत जाऊन ते गट तयार होणं, हे जे काही पूर्वीची जी चित्र आहेत पूर्वीच्या शाळांमधली, ही चित्र आता परत आपल्याला शाळांमध्ये उभी करावी लागतील. सरकारी शाळा आणि सरकारी शिक्षकांना ताकद द्यावा लागेल, तर ती चिंता घेऊन इथं बसल्याचं सार्थक आहे. अन्यथा त्या स्मशान वैराग्यासारखं व्हायला नको. हे पुढे गेलं पाहिजे, हे पुढे चाललं पाहिजे. वाबळेवाडी, जालिंदर नगर, गर्दरेवाडी अशा हजारो शाळा आज महाराष्ट्रात उभ्या राहत आहेत. कुणाला या गोष्टीची कल्पना नाहीये, पण खूप एक सुप्त चळवळ त्या निमित्ताने पुढे चाललेली आहे. आणि अशा शाळा आपल्याला प्रत्येक गावात उभ्या करायच्यात. आपण भेटू त्याला, सरकारी शाळा आणि मराठी शाळा सक्षम करण्याबद्दल बोलू आणि त्या पद्धतीने आपण सगळेजण मिळून काम करू. आणि ह्या आजच्या दिवसानिमित्त जे धनक साहेबांनी इथं कार्यक्रम आयोजित केलाय, सर्व आदरणीय पवार सरांसोबत सर्व मराठी क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर हेच व्हायला पाहिजे. अनेक साहित्यिक आपले, अनेक कलाकार मराठी फिल्म इंडस्ट्री मधले असतील, मराठी साहित्य मधले असतील, प्रत्येकाने आता काय म्हणतो आपण त्याला, युद्धभूमीवर आलंच पाहिजे. एक एक शाळा दत्तक घेतली पाहिजे. आदरणीय चिन्मयी मॅडम, प्राजक्ता मॅडम, तुम्ही जर असं एक एक शाळा दत्तक घेतली तर त्या शाळेला वलय येईल. लोकांना विश्वास वाटेल की अरे आपली शाळा, चिन्मयी मॅडम तिथे येत आहेत. आज त्या शाळेचं वलय आणणं आणि त्या शाळेला तो दर्जा किंवा त्या पद्धतीचं एक मोठेपण प्राप्त करून देण्यासाठी आता सगळ्यांना उतरावं लागणार आहे आपल्याला. आणि उतरूयात सगळेजण. आणि उतरून 100% विजय आपलाच आहे. कारण सगळेजण मराठीचे दूध पेलेलो आहेत आपण. धन्यवाद.